हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि पॉझिटिव्ह ना? आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. सो वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर मॅडम, काही केलं तरी माझं वजन कमीच होत नाहीये. मी उपवास करतो, मी काहीच खात नाही, मी खूप सारी जिम करते, पण तरी देखील हे वजन कमी व्हायचं नावच घेत नाहीये. असे आता मेसेजेस मला येत असतात, अशा मला कमेंट्स येत असतात. त्यावरती मी त्यांना एकच प्रश्न विचारते की खरं सांगा, तुम्ही रात्री काय करता? कारण तुमचं वजन कमी करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे ते म्हणजे रात्रीच्या सवयी. मग तुम्ही दिवसभर कितीही चांगला डाएट करा, कितीही चांगला व्यायाम करा, पण जर रात्रीच्या सवयी या तुमच्या चुकीच्या असतील तर त्याचाच थेट परिणाम होत आहे तुमच्या वजन वाढीवरती आणि तुमच्या चरबी वाढीवरती. तर मंडळी, ह्या सवयी इतक्या महत्त्वाच्या आहेत की जर त्या तुम्ही करत नसाल, जर ह्या रात्री तुम्ही चुका करत असाल, तर त्याचा परिणाम थेट तुमच्या अशा चरबीवर होतो की जी चरबी साठून राहत असते तुमच्या पोटावर, मांड्यांवरती आणि हातावरती. आणि मग तुम्हाला वाटत असतं की मी इतका चांगला आहार घेतो तरी देखील हे वजन का कमी होत नाहीये. पण मंडळी, आता काहीही काळजी करू नका, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अशा प्रभावी 3 सवयी की त्या फक्त फॉलो केल्यामुळे तुम्हाला अवघ्या महिन्याभरामध्ये जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक, तुमच्या शरीरामध्ये झालेला फरक. कित्येक मोठमोठे सेलिब्रिटीज असतात किंवा कित्येक लोक असतात की जे खूप फिट असतात, ते देखील रात्रीच्या या 3 सवयी फॉलो करत असतात. त्याच त्यांच्या सवयी देखील मी तुम्हाला इकडे सांगणार आहे. फक्त तुम्ही महिनाभर करून बघा. तुम्ही तुमचं वजन आज चेक करा, 1 महिन्यानंतर चेक करा आणि मला इकडेच कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. तर म्हणजे वजन कमी करणं हे अजिबात अवघड नाहीये. मी देखील माझं 30 किलो वजन अगदी घर बसल्या कमी केलं. नाही मी बाहेर खूप मला व्यायाम करायला जमत होता किंवा क्रॅश डाएट वगैरे करायला जमत होतो, तर अगदी घर बसल्या मी माझं 30 किलो वजन कमी केलं. ते पण 2 वेळा, माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सीत, माझ्या सेकंड प्रेग्नन्सीत. आणि तेव्हा देखील मी ह्या रात्रीच्या सवयी फॉलो केल्या आणि त्यामुळे झपाट्याने माझं वजन कमी व्हायला मला मदत झाली. तसेच मी जेव्हा माझे क्लायंट्सला पर्सनलाइज डाएट प्लॅन देते तेव्हा देखील मी त्यांना स्ट्रिक्टली सांगत असते की रात्री तुम्ही ह्या 3 गोष्टी फॉलो करा. त्यामुळे अवघ्या आठवड्यामध्येच त्यांना त्याच्या वजनामध्ये फरक दिसू लागत असतो. तुम्ही देखील फॉलो करा. जर ते करू शकता तर तुम्ही देखील करू शकता. आणि जर मी करू शकते अगदी घर बसल्या माझं 30 किलो वजन कमी, तर तुम्ही देखील करू शकता. गरज आहे ते म्हणजे सातत्याची, स्वतःवर विश्वास ठेवण्याची आणि सकारात्मक राहण्याची. तर मंडळी, ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत कुठलाही डाएट प्लॅन शेअर करणार आहे किंवा कुठलाही व्यायाम नाही सांगणार आहे, तर फक्त सांगणार आहे या 3 सवयी. चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला प्रभावी टॉपिक. फक्त रात्रीच्या या 3 सवयी फॉलो करा आणि महिन्याभरामध्ये वजन झपाट्याने कमी करा. तर मंडळी, सगळ्यात पहिली सवय ते म्हणजे रात्रीचं जेवण हे लवकर करणे. उशिरा जेवण केलं, खूप लेट नाईट जर तुम्ही डिनर केला तर त्यामुळेच तुमचे फॅट हे स्टोअर होत असतात. तुमच्या शरीरामध्ये चरबी ही साठून राहत असते. मग तुम्ही म्हणता मी खूप हेल्दी खातोय, पण जर ते तुम्ही रात्री उशिरा खात असाल तर त्याचं पचन होणार नाहीये आणि ते तुमच्या शरीरामध्ये साठून राहणार आहे. कारण जेव्हा आपण रात्री उशिरा जेवण करतो, मग काही जण 10ला 11ला जेवण करत असतात, त्यामुळे आपला मेटाबॉलिझम देखील स्लो होत असतो. म्हणजे आपली चरबी जळण्याची प्रोसेस ही स्लो होत असते. जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावरती असतो तेव्हा आपली पचनशक्ती खूप चांगली असते, खूप तीव्र असते. पण जेव्हा सूर्य मावळायला लागतो तेव्हा ती पचनशक्ती कमी होत जाते. त्यामुळे रात्रीचं जेवण हे हलकं असणं गरजेचं आहे आणि ते लवकरात लवकर करणं गरजेचं आहे. सो इथून पुढे फक्त तुम्ही करून बघा. रात्रीचं जेवण हे 7च्या आत करण्याचा प्रयत्न करा आणि मग बघा, ते तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. आता कित्येक लोक म्हणतील की आम्ही जॉब निमित्त बाहेर असतो किंवा कामानिमित्त बाहेर असतो, तर घरी आल्या जेवायला बसा. कारण हेच खरं तुमच्यासाठी गेम चेंजर आहे. रात्रीचं जेवण लवकरात लवकर करायचं, मग त्यानंतर काहीही आहार घ्यायचा नाही. तसेच जर तुम्ही घरात असाल तर त्याचा फायदा घ्या आणि रात्रीचं जेवण हे 7च्या आत करण्याचा प्रयत्न करा. दुसरी चूक लोक करत असतात ते म्हणजे रात्री खूप जड खाणं. इतकं हेवी आहार घेत असतात डिनरमध्ये की ते पचत नाही, ते पचायला खूप जड जातं आणि मग शरीर ते तुमच्या शरीरामध्ये ते साठून राहत असतं. ते फॅट्स बर्न होत नसतात. त्यामुळे रात्री हलका आहार घेणं गरजेचं असतं. आता रात्री कोणता आहार घ्यायचा यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहे, त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पण तरी मी तुम्हाला इकडे 5 ऑप्शन्स देते. दुपारी तुम्ही व्यवस्थित जेवा, भाकरी, भाजी, सॅलड. पण रात्री हे सगळं खाऊ नका. रात्री तुम्ही सूप घेऊ शकता किंवा तुम्ही स्प्राउट्स घेऊ शकता किंवा कुठलीही तुम्ही स्मूथी घेऊ शकता. रात्री इतका हलका आहार घेणं गरजेचं आहे, कारण आपल्याला आपली भूक भागवायची, पण आपल्याला आपलं पोट फुगवायचं नाही. आणि तेच तर गरजेचं असतं. रात्री तुम्ही खूप आहार घेतला पण त्यानंतर तुम्ही बसून राहणार, आपण झोपणार आणि त्यामुळेच आपल्या शरीरामध्ये चरबी ही साठून राहणार. सो रात्री अगदी हलका आहार घेण्याचा प्रयत्न करा.
आणि आपली शेवटची आणि खूप मोठी चूक अशी असते की आपण रात्री उशिरा झोपतो. आता तुम्ही म्हणाल झोपेचा आणि वेट लॉसचा काय संबंध, तर खूप मोठा संबंध आहे. त्यामुळे खूप चांगली सवय जर वजन कमी करण्यासाठी लावायची असेल ना, तर रात्री लवकरात लवकर झोपणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही उशिरा झोपता त्यामुळे तुमचं पचन देखील चांगलं होत नाही आणि तुमच्या या वजन वाढीचं मूळ कारण आहे ते म्हणजे तुमचं अपचन. पुढची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण उशिरा झोपतो तेव्हा आपला स्ट्रेस देखील वाढत असतो आणि आपल्या शरीरातला कार्टिसोल नावाचा हार्मोन हा पूर्णपणे बिघडून जात असतो आणि तो आपल्या शरीरामध्ये चरबी साठवायला मदत करतो. मग तुम्ही दिवसभर कितीही चांगलं डाएट करा, पण जर तुमची झोप व्यवस्थित नसेल तर तुमचं वजन कमी होणार नाहीये. आणि तुम्ही हे देखील बघू शकता की तुमचं वजन वाढीचं मुख्य कारण हे देखील असू शकतं की तुमची झोप व्यवस्थित नाहीये. कधी 12ला झोपतात, कधी 1ला झोपतात आणि त्यामुळेच चरबी शरीरात वाढत असते. आणि यासोबतच मी तुम्हाला एक प्रोटिप देते, ते म्हणजे रात्रीच्या जेवणाची एक फिक्स वेळ ठरवा. अगदी त्याच वेळेवरती जेवण करायचं. महिनाभर फक्त करून बघा. अगदी लवकर जेवण करायचं, सेम टायमिंगवरती करायचं, 7 ते 8 तासाची झोप घ्यायची आणि हलका आहार घ्यायचा. फक्त रात्रीचा आहार मी तुम्हाला चेंज करायला सांगितला आहे. अगदी हलका, फक्त बाउल भरून सूप घ्या किंवा तुम्ही कुठलीही फक्त स्मूथी घेऊ शकता, बास. मग बाकी काहीही आहार घ्यायचा नाही. कधी वाटलंच तर तुम्ही ब्राऊन राईसचा खिचडी भात देखील घेऊ शका. हे सगळे ऑप्शन्स मी रात्रीचा आहार काय घ्यायचा या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत, ते तुम्ही जाऊन बघा आणि फक्त एवढा चेंजेस करा. बघा, मग तुमचं वजन कमी होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. तर मंडळी, फक्त हे 3 बदल करा आणि ह्या चांगल्या 3 सवयी फॉलो करा आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. 1 महिन्यानंतर तुम्ही काय, पण तुमच्या आजूबाजूचे लोक देखील तुम्हाला विचारतील की तू असं काय केलं की तुमचं वजन कमी झालं. तर मंडळी, तुम्ही जर हे फॉलो करून बघणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हे 1 महिना फॉलो करणार आहे. तर मंडळी, तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. खाली एक बेल आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील. तसेच मंडळी, तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली मेंबर असो की त्यांचं वजनच कमी होत नाही कारण ते रात्री या 3 चुका करत असतील आणि म्हणूनच त्यांचं वजन कमी होत नाही, तर त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे ह्या चांगल्या 3 सवयी त्या अवलंबतील आणि त्यांचं वजन झपाट्याने कमी व्हायला ते देखील अगदी घर बसल्या त्यांना नक्कीच मदत होईल. तर मंडळी, यासोबतच जर तुम्हाला पूर्ण दिवसाचा डाएट प्लॅन हवा असेल तर त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच मंडळी, तुम्हाला जर पर्सनलाइज डाएट प्लॅन हवा असेल, म्हणजे तुमचं वय, उंची, तुमचे मेडिकल रिपोर्ट्स हे बघून आपण पर्सनलाइज डाएट प्लॅन देतो, तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. व्हॉट्सअपची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.